पुढच्याच दिवशी सगळी टीम शेवटच्या स्पॉटवर गेली. तिथे सुद्धा जवळपास तसंच होतं. चोरीचा कोणताच उद्देश नाही. अभिने हे सगळं महेशला बघायला सांगितलं. तो वॉचमॅनला शोधत होता. मंदार देशपांडेला कोणी पाहिलं होतं का ते शोधत होता तो. वर महेश त्या स्पॉटवर काही शोधत होता. इन्स्पेक्टर मात्र खाली अभिसोबत होता. म्हणून सब इन्स्पेक्टर कदम महेशला माहिती सांगत होते. हे यशवंत पवार म्हणजेच कालच्या स्पॉटचे, त्यांचा मुलगा आणि सून. महेश एकच सगळीकडे बघत होता. मोठी सोसायटी होती. एकंदरीत 3 गेट होते सोसायटीला. प्रत्येक गेटसमोर वॉचमन होता. 3 गेटमुळे इन्स्पेक्टर अभिषेक जरा गोंधळलाच. त्याने रात्रीच्या वॉचमनला बोलावून घेतलं होतं. तसे ते सगळे आलेले होते. शिवाय सोसायटीचा सेक्रेटरीही हजर झाला होता. रात्री झालेला खून त्यावेळी कोणी आलेलं का? अभिने तिन्ही वॉचमॅनला विचारलं. हा सर. त्यावेळी म्हणजेच 9 वाजता एक जण आलेली. अभिने लगेच तिन्ही केचेस मागवली. त्यातलं एक वॉचमनने ओळखलं. हा सर, हाच आलेला. आणि किती वाजता गेला हे माहिती नाही मला. म्हणजे आम्ही ती नोंद करत नाही ना. असं का? सर, इथे 3 गेट आहेत. आलेले पाहुणे कोणत्याही गेटने बाहेर जातात. मग आमचीच पंचायत होते म्हणून ती नोंद आम्ही करत नाही. ओके. आणि काही सांगू शकता का? हाच त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. जरा घाईतच होता तो. मग तुम्ही असं डायरेक्ट आत सोडता का कोणालाही? नाही सर, आम्ही आधी कॉल करतो. ज्या घरी पाहुण्यांना जायचे असते, जर त्यांनी सांगितले तरच आम्ही त्यांना वर सोडतो. इकडेही सांगितलं का तुम्हाला त्यांनी? हो, मी सांगितलं की मंदार देशपांडे आले आहेत. तर ते बोलले की लगेच पाठवून दे वर. अभि पुन्हा विचारात पडला. सगळे पोलीस स्टेशनला आले. सर्व स्पॉट पाहून झालेले होते. आता हे काही पुरावे मिळाले होते ते सर्व समोर होते. तरी अभिषेक महेश काहीतरी शोधत होता. अजून थोडा वेळ पोलीस स्टेशनमध्येच बसून महेश अभि हॉटेलच्या रूमवर आले. अभि अजून विचारतच होता. महेश त्याच्याकडे बघत होता. कसला विचार चालू आहे एवढा? हो, मला वाटते काहीतरी मिसिंग आहे. काय नक्की ते आठवत नाही. अभि पुन्हा सगळं पाहू लागला. अचानक अभि ओरडला. अरे हो, आपण बाकी सगळीकडे चेक केलं, पण सुरेश पवार त्याच्या घरी तर चेकच केलं नाही. आपण नाही, कारण तो तर हॉटेलवर होता ना. त्याची माहिती तर अपूर्णच राहिली. त्याच्या घरी जायला पाहिजे. तिथे काही माहिती मिळू शकते. अभि बोलला. हा, उद्या जाऊ आपण सकाळी. महेश जरा त्रासिक आवाजातच म्हणाला. काय रे? अभिने विचारलं. जरा अंग दुखते आहे रे. झोपतो मी. हो, आजारी पडू नकोस. हां, मला मदत कोण करणार मग? अरे आहे ना तो म्हात्रे, करेल ना तो मदत. तो कसला मदत करतोय? स्वतःचा सैरभैर असतो. सगळीकडे माहिती आपण सांगितली तेव्हा गोळा केली. पहिली केस असली म्हणून काय झालं? असं घाबरून चालते का पोलिसांनी? पहिली केस म्हणजेच? महेशने प्रश्न काढला. अरे तो कदम सांगत होता, या म्हात्रेची पहिलीच केस आहे ते. नुकतीच बदली झाली इथे आणि लगेच ही केस समोर आली. मला वाटते म्हणून असा बावरला आहे तो. अभि म्हणाला. कमाल आहे यार. एवढी मोठी केस कोणत्या तरी अनुभवी ऑफिसरला द्यायची आहे ना. म्हणून तर त्याला अजून कळत नाही कोणत्या प्रसंगाला काय करायचे ते. महेश बोलला. जाऊ दे ते. तू झोप जा आणि उद्या तयार राहा. आपण दोघेच जाऊ त्याच्या रूमवर. म्हणत अभि त्याच्या रूममध्ये आला. संध्याकाळची दोघेजण सुरेश पवार त्याच्या राहत्या घरी काही माहिती मिळते का ते बघायला गेले होते. मोठे फ्लॅट होतं. दरवाजाची बेल वाजवताच नोकराने दार उघडले. या दोघांबरोबर 2 हवालदार आणखी आलेले होते. महेशने त्या दोघांना सोबत घेऊन लगेच तपासाला सुरुवात केली. अभि असाच इकडे तिकडे पाहत होता. एका भिंतीवर त्याला एक फोटो दिसला. जवळ जाऊन बघतो तर सुरेश पवार त्याचे लग्नातला फोटो. त्याच्या पत्नीबरोबर. अभिने हाताने खून करूनच नोकराला बोलवलं. हा कोण? या मॅडम आमच्या. मग त्या दिसल्या नाहीत ते एवढे दिवसात? त्यांना माहीत आहे ना इकडे काय चाललंय ते. कुठे आहेत? गावी असतात का त्या? अभिने विचारलं. नाही साहेब, ते या जगातच नाही आता. म्हणजे काय नक्की?
अभि आश्चर्यचकित झाला. अहो साहेब, माहिती नाही का तुम्हाला? तुमच्या पोलीस स्टेशनमध्येच तर कंप्लेंट नोंदवली आहे की त्यांनी आत्महत्या केली ना. अभिला हे माहितीच नव्हतं. तितक्यात महेश बाहेर आला. काय झालं अभि? महेश अभिला टेन्शनमध्ये बघून विचारलं. अरे याचं लग्न झालेलं. हो, हे कळलं मला. आता फोटो सापडले काही? हा, मग त्याच्या बायकोने आत्महत्या केलेली हे कळलं का तुला? महेश नकारार्थी मान हलवली. हेच तर आम्ही का सांगतो की आपल्यालाच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट नोंदवली आहे. म्हात्रे कुठे काय बोलले याबाबत आपल्याला? अभि म्हणाला. हा म्हात्रे पण ना, काय करावं काय कळत नाही. महेशही बोलला. शेवटी साहेब मी बोलू का? एका हवालदाराने मध्येच तोंड उघडलं. बोल, अभि म्हणाला. म्हात्रे सर तर आताच रुजू झाले आहेत ना, त्यामुळे त्यांना माहिती नसेल या केसची. हा, मग कोणीतरी हँडल करत असेल ना ही केस? हो सर, आधीचे सर होते त्यांच्याकडे होती ही केस. सावंत सरांना माहिती आहे ते. अभिला राग आला होता. त्याने दाखवला नाही तो. ठीक आहे, चला पोलीस स्टेशनमध्ये, तिकडे बघू काय ते. असे सगळे निघाले. पोलीस स्टेशनमध्ये आले तर इन्स्पेक्टर म्हात्रे आणि सब इन्स्पेक्टर कदम दोघेही नव्हते. ते बघून अभिचा पारा अजून चढला. सब इन्स्पेक्टर सावंत तेवढे जागेवर होते. सावंत केबिनमध्ये या लवकर, अभि जरा रागातच म्हणाला. महेश सावंतांना हळूच सांगितले की अभि रागात आहे, ते जरा सांभाळून घे. सावंत जरा भीतच केबिनमध्ये गेले. हाताने खून करून त्याने बसायला सांगितले. सावंतला इन्स्पेक्टर म्हात्रे आणि कदम कुठे आहेत? पहिला प्रश्न. मला वाटते ते एखाद्या स्पॉटवर गेले असतील, सावंत म्हणाले. वाटते म्हणजे तुम्हाला माहीत नाही का? नाही सर, मी आताच आलो ना. मी येण्याआधीच ते निघाले होते. अभि तर रागाने लालबुंद झाला होता. आताच्या आता त्यांना कॉल करा आणि विचारा कुठे आहेत ते. आणि तुम्हीही लगेच या पुन्हा केबिनमध्ये. हो हो सर म्हणत सावंत लगबगीने बाहेर गेले. महेश ऐकत होता ते सगळं बाहेरून. सावंत बाहेर गेल्यावर तो केबिनमध्ये गेला. कशाला रागवतोस एवढा? शांत हो जरा. काही कामासाठीच गेले असतील ना, महेश त्याला समजावत म्हणाला. हो ठीक आहे, पण कोणालाच माहिती नाही कुठे आहेत ते दोघे. म्हणजे एवढं काम असताना कोणी कुणाचा फॉलोअप ठेवतच नाही, याला काय अर्थ आहे? अभि म्हणाला. तोपर्यंत सावंत पुन्हा कॅबिनमध्ये आले. सर, ते म्हात्रे सर हॉटेलमध्ये आहेत काही तपासासाठी, जिथे सुरेश पवार यांचा खून झाला होता. आणि सब इन्स्पेक्टर कदम ते गाड्या मिळाल्या ना त्यांची आणखी चौकशी करायला गेले आहेत. म्हात्रेला कोणी सांगितलं त्या हॉटेलवर जायला? महेश म्हणाला. त्या म्हात्रेचं काय चालू आहे ना त्यालाच माहिती. जाऊ देतो, अभि मानसिक त्रासात आवाजात म्हणाला. आता त्याने सावंतकडे लक्ष दिले. सावंत, सुरेश पवार यांची पत्नी लक्ष्मी पवार यांनी आत्महत्या केली हे तुम्हाला माहिती होतं का? हो सर. मग सांगितलं नाही ते मला तुम्ही? मी जेव्हा पवार कुटुंबियांचे कोणी नातेवाईक आहेत का ते बघा असं सांगितलं, तेव्हाही तुम्ही मला माहिती सांगितली नाही. हा सर, सांगणार होतो. कधी ते? आणि या म्हात्रेला तरी माहिती आहे का ही केस? नाही सर, ते आले त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच ते सगळे खून सुरू झालेले. अभि आता रागाने एरझऱ्या घालत होता. किती वर्षे झाली तुम्हाला सावंत इथे? 2 वर्षे सर. आणि कदमाला त्यालाही 2 वर्षे झाली. मग एवढी अक्कल नाही का तुम्हाला? एखादी केस कसे हँडल करायची ते? अभि ओरडला. सावंत मान खाली घालून सगळे ऐकत होते. महेश मध्ये पडला. मग अभि शांत हो रे, तो पण टेन्शनमध्येच असतो ना. कोल यार. महेशने अभिला एका बाजूला जाऊन बसायला सांगितलं. तसा अभि शेजारी जाऊन बसला. सावंत तसेच बसून होते. सावंत हो जरा तापला आहे म्हणून ओरडला. त्याला असं कामाविषयी आवडत नाही म्हणून ओरडला. मनावर घेऊ नका. महेश म्हणाला. हो सर, तरी माझी चूक होती. मला आधीच सांगायला पाहिजे होतं तुम्हाला पण, आणि म्हात्रे सरांना सुद्धा सॉरी. सावंत हळू आवाजात म्हणाले. ते जाऊ दे आता, मी काय विचारतो ते सांग आता म्हणत महेश सावंताच्या बाजूला जाऊन बसला. हे आत्महत्येचे प्रकरण कधी झालं? महेशचा पहिला प्रश्न. आतापासून 2 महिन्यांपूर्वी लक्ष्मी पवार यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ओके, मग ते केस कोण हँडल करत होतं? पहिले तर सर होते, पटवर्धन सर. त्यांच्याकडे होती ते केस. मग केसचा निकाल काय लागला? चालू होती ती केस. पण ते पटवर्धन सर कुठे आहेत? याची कुठे बदली झाली तेच तर कळत नाही.
मी त्यांना या केसमध्ये मदत करत होतो आणि केसही चांगली चालू होती. काय झालं काय माहिती, एका रात्री मला कॉल आला त्यांचा. म्हणाले की मी बदली करून घेतली आहे, माझ्याऐवजी दुसरा इन्स्पेक्टर येईन, त्याला ती केस दे. मग अभि दुरूनच ते सगळं ऐकत होता. त्यानेच प्रश्न केला. मग दुसऱ्या दिवशी यासाठी मी त्याच्या घरी गेलो तर घर बंद. वॉचमॅनने सांगितलं की ते रात्री सगळं सामान घेऊन निघून गेले. सावंत म्हणाले आणि त्या केसचे पेपर्स ते सुद्धा बरोबर घेऊन गेले ते. त्यानंतर 2 दिवसांनी हे म्हात्रे सर आले. त्यांची बदली म्हणून त्यांना या केसचं सांगणार होतं. तर ते सगळं सुरू झालं. बरं ठीक आहे, तू आता बाहेर जाऊन बस. अभिने सावंतला बाहेर पाठवलं. हे जरा विचित्रच आहे ना, अभि महेशला म्हणाला. इन्स्पेक्टर पटवर्धनच नक्की काहीतरी झालं असेल, म्हणूनच ते तडापडीत निघून गेले. मला वाटते ना आपल्याला या केसचे डिटेल्स काढायला पाहिजे. महेश बोलला. हो, पण एक काम करूया, तू त्या इन्स्पेक्टर पटवर्धनची माहिती मिळव, मी लक्ष्मी पवार यांची अधिक माहिती मिळते का ते बघतो. अभि विचार करून महेशला बोलला. तसे दोघे झटपट कामाला लागले. महेश लगेच इन्स्पेक्टर पटवर्धनची माहिती जमवायला सुरुवात केली. अभि लक्ष्मी पवार यांची माहितीसाठी फिरू लागला. पवार कुटुंबांचे तर कोणीच राहिले नव्हते, त्यामुळे लक्ष्मी पवार बाबत काही माहिती मिळवणे कठीणच होते. बाकी सर्व टीमला अभिनेत्या खुनाच्या स्पॉटवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं. तसंही ती केस पुढे जाण्यास काहीच नव्हते हातात, त्यामुळे अभिसुद्धा महेशला मदत करायला लागला. प्रथम ते त्यांच्या घराच्या घरी गेले. कोणता सब इन्स्पेक्टर सावंत होतेच, सगळे त्यांच्या घरी पोहोचले. तुम्ही किती वर्ष एकत्र काम केलं तुम्ही आणि पटवर्धन सरनी, अभिने सावंतला विचारलं. आम्ही 1 वर्ष एकत्र होतो सर. आणि स्वभावाला कसे होते ते? शांत, कोणाला कसे कधी ओरडले नाहीत, शिवाय कामसुद्धा चोख, त्यामुळे तसे ते सगळ्यांना आवडायचेच. मग अचानक जाण्याचे कारण काय असेल? अभि विचार करत म्हणाला. महेश होता सोबतच, नोकर होता बाजूला. पटवर्धन गेल्यापासून त्यांचे घर बंदच होते, चावी त्यांच्याकडे होती, त्यामुळे त्याला बोलावून घेतलं. आता अभिने नोकराला विचारायला सुरुवात केली. जाताना काही म्हणाले का तुला पटवर्धन सर? अभिचा पहिला प्रश्न. नाही, काही सांगितलंच नाही. अचानक बोलले की सामान भरायला लाग, एवढंच बोलले. आमचं पण काही अंदाज आहे का ते कुठे गेले असतील? अभिचा दुसरा प्रश्न. मला वाटतं ते त्यांच्या कुटुंबाकडे गेले असतील. म्हणजेच त्यांची फॅमिली इकडे नसते ना? नाही, इथे ते एकटेच राहायचे. त्यांची फॅमिली तिथे नागपूरला असते. ओके, कळलं. फक्त नोकरीसाठी ते इथे राहायचे. पण असं काय झालं नक्की की ते अचानक तिथून निघून गेले? अभिने पुन्हा विचारलं. त्या दिवशी काय झालं नक्की सांगितलं नाही मला. त्या रात्रीच मी नेहमीप्रमाणे माझं काम संपवून झोपायला गेलो. इकडेच राहतोस का? हो, गेटजवळच खोली आहे ना माझी, मी तिथेच राहतो. ओके, पुढे? मग मी झोपायला आलो तेव्हा रात्रीच 11 वाजले होते आणि झोपणार तर लगेच सरांनी बोलून घेतलं. लगेच सामानाची बांधाबांध सुरू करायला सांगितले. तसं मी बांधून दिलं आणि ते दोघे निघून गेले. एक मिनिट, दोघे म्हणजे कोण? त्याशिवाय एक साहेब आलेले. कोण? किती वाजता? ते कोण होते ते माहिती नाही मला, आणि मला वाटले की मी झोपायला आलो तेव्हाच ते आले असतील. एकत्र गेले याचा चेहरा वगैरे पाहिलास का तू? नाही, मी सामान बांधत होतं ना म्हणून. ठीक आहे. पटवर्धन सरांचा नागपूरचा पत्ता आहे का तुझ्याकडे? माझ्याकडे नाही सर, पण नागपूरच्या मेन ब्रँचमध्ये मिळेल तुम्हाला. चालेल म्हणत अभिने त्या घराबाहेर पडला. तिथून ते लक्ष्मी पवार संबंधी माहिती गोळा करायला पुन्हा त्याच्या राहत्या घरी गेले. खूप शोधलं त्यांनी, काही सापडलं नाही त्यांना. अभि तर वैतागला होता. अगदी महेशसुद्धा असाच विचार करून बसला होता. अभि विचार करत करत त्या रूममध्ये एरझाऱ्या घालत होता. बाजूलाच एक लग्नपत्रिका सापडली होती. महेश ती उचलून वाचू लागला. काय आहे ते? अभिने विचारले. अरे, ही त्या दोघांची लग्नपत्रिका आहे, महेश म्हणाला. बघू. अभिने पत्रिका हातात घेतली. वाचू झाली तशी बाजूला ठेवून दिली. चल निघू, महेश अभिला बोलला. तसे सगळे निघाले. गाडीत येऊन बसले तसं अभिला अचानक काहीतरी आठवलं. गाडीतून झटपट उतरलं. पुन्हा त्या रूममध्ये गेला. महेश, बाकीचे हवालदार त्यांना काहीच कळाले नाही. 5 मिनिटांनी अभि पुन्हा गाडीत येऊन बसला. हातात तीच लग्नपत्रिका. आता ही लग्नपत्रिका कशाला? महेशचा प्रश्न सांगतो, अभि म्हणाला. पत्रिका सावंतकडे देत म्हणाला. सावंत, या लग्नाचा हॉल कुठे आहे ते माहिती आहे का तुला? सावंतांनी पत्रिका वाचली. हो सर, छान
मग आता या हॉलला जा आणि लक्ष्मी पवार यांच्या माहेरचा पत्ता घेऊन ये. अभि सावंतला म्हणाल, मला सांगशील का नक्की काय चाललंय? महेश विचारत, तुला अजून कळलं नाही रे. लग्न करण्याच्या वेळी या हॉलवर दोन्हीकडचे आपल्या राहत्या घरचा पत्ता नोंदवून ठेवतात. मग लक्ष्मी पवारांच्या माहेरचा पत्ता नक्की असेल तिथे. अभि म्हणाला, क्या बात है. महेशने अभिच्या पाठीवर शाबासकी दिली. शाबासकी काय रे, हे महत्त्वाचं आहे सध्या. चल लवकर, पटवर्धनच्या घरी जायचं आहे. आधी नागपूर मेन ब्रँचला जायला पाहिजे. कुठं जायचं आहे? खूप काम आहे. स्टेशनला घेऊन सगळेच कामात गुंतले. सावंतांनी लक्ष्मी पवारांचा पत्ता आणला तोही नागपूरचाच पत्ता. बरं झालं, म्हणजे जास्त पळापळ करावी लागणार नाही मला. अभि म्हणाला, मी येऊ का सोबत? महेशने विचारलं, नको, एक काम करू, इकडे तसं पण कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजेत. असं करू, तू या सगळ्यांवर लक्ष ठेव आणि अजून काही त्या मंदार देशपांडेंचे मिळते का ते बघ. मी जाऊन येतो. हा हो चालेल. दुसऱ्या दिवशी पहाटेच अभि नागपूरला निघाला. महेश सांगितल्याप्रमाणे त्या केसची अधिक माहिती गोळा करत होता. अभि प्रथम लक्ष्मी पवारांच्या बाहेरी पोहोचला. तिथे तर त्याला अपेक्षेप्रमाणे वेगळीच माहिती मिळाली. गांगावरून गेला होता तो. योग्य ती माहिती मिळून अभि तडक पटवर्धनच्या घरी निघाला. वेळेत पोहोचला. तिथून वेगळी माहिती, सर्व काही अनपेक्षित माहिती त्याला मिळाली होती. फायनली नागपूरच्या मेन ब्रँचला जाऊन चौकशी केली. अभि अजून 2 दिवस तिथेच थांबला. तिसऱ्या दिवशी त्याला महेशचा फोन आला. हॅलो, आहेस कुठे? इकडे आहे अजून. आणि माहिती मिळाली का? हो, खूप माहिती जमवली आहे मी. कॉल का केलास तू? अरे, तो म्हात्रेला सुट्टी पाहिजे होती. त्याला गावाला जायचे आहे अर्जंट. तरी काहीतरी प्रॉब्लेम आहे झाला म्हणून. नको, अजिबात नको. केस सॉल्व्ह झाल्याशिवाय कोणालाच सुट्टी नाही. आणि त्याला कशाला सांगितलं की मी नागपूरला आहे ते? नाही, मी फक्त बोललो. तू गेला आहेस म्हणून. ओके, मी येतो 2 दिवसात. सुट्टी कोणालाच नाही. हां. अभिनं आपलं काम संपवलं आणि निघाला पुन्हा. नाशिकला आल्याबरोबर त्याने पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यावेळी त्याने म्हात्रेला बोलावून घेतलं. काय म्हात्रे, आधीच सांगितलं होतं ना केस संपेपर्यंत कोणी सुट्टी घ्यायची नाही म्हणून. हो सर, पण आईची तब्येत बिघडली म्हणून म्हात्रे बोलले. ठीक आहे, आज रात्री एक मीटिंग घेऊ. ती मीटिंग झाली की बघू तुला सुट्टी द्यायची की नाही ते. हो चालेल सर. आणि सावंत, आज सगळ्या टीमला सांगा मीटिंगला यायचं. माझ्या रूमवर मीटिंग घेऊ. आणि हो, आज सगळी हत्यार, गन्स, रिव्हॉल्वर साफसफाईसाठी जमा करा. म्हणजे उद्यापर्यंत मिळतील आपल्याला. तशी ऑर्डर आली आहे मोठ्या सरांची. कळलं का सगळ्यांना? तर रात्री ठीक वाजता सगळ्यांनी माझ्या रूमवर यायचं. नॉर्मल ट्रेडिंग करून आता आला तरी चालेल. युनिफॉर्म नसेल तरी चालेल. म्हणत अभिने सगळे पेपर्स गोळा केले आणि त्यांच्या हॉटेल रूमवर आला. सोबत महेश होतात. त्याला जरा हे विचित्र वाटलं. अरे, काय झालं नागपूरला ते तर सांग आधी. महेश उत्सुकतेने म्हणाला, मी रात्री सांगेते. अभि शांतपणे म्हणाला, आणि हे काय मध्येच हत्यारांची साफसफाई? ते कुठून आलं मध्येच? तसं पण मी बघितलंय. इकडचं सगळी पेपर्स जुनी आहेत. साफसफाई करायची होती म्हणून बीच आपल्या सरांकडून परमिशन आणली. शिवाय या ब्रँचच्या संबंधित काही माहिती काढायला गेलो मेन ब्रँचला. तिथूनही परमिशन मिळाली. अभि म्हणाला. आणि दोघे रूमवर आले. रात्री बरोबर 8 वाजता सगळे अभिषेक राहत असलेल्या हॉटेलच्या रूमवर जमा झाले. महेश आधीच आलेला. सगळ्यांना आलेलं बघून अभि उभा राहिला. अरे या सगळे वेळेवर आलात. हा, बसा पटकन मीटिंग चालू करू. असं सगळ्यांनी आपापल्या जागा पकडून घेतल्या. चला, बसले का सगळे? अभि सगळ्यांकडे बघत म्हणाला. हा रे, बसले सगळे. तू मीटिंग चालू कर आणि आधी सांग काय माहिती मिळाली ती. महेश वैतागत म्हणाला. हो रे, कूल डाऊन. सांगतो रे. अभि सब इन्स्पेक्टर सावंतकडे बघत म्हणाल. सावंत, आता पहिल्यापासून सुरू करू. तू सांगतोस का माहिती? हो सर, सांगतो. सावंत म्हणाला. 8 खून झाले, एका मागोमाग एक. असे एकाच कुटुंबातले सगळेच. आरोपीचे स्केचेस तयार आहेत. फिंगरप्रिंट सारखेच मिळाले. नाव मंदार देशपांडे. त्याच्या नावाने मोबाईल नंबर होते. गाड्या भाड्याने घेतलेल्या. एवढी माहिती मिळाली सर. सावंत थांबले बोलायची. व्हेरी गुड. तर आता पुन्हा सगळ्यांना विचारतो मी, तुम्हाला काय वाटतंय? हा मंदार देशपांडे खरा असेल का? अभि सगळ्यांकडे पाहत म्हणाला. काय प्रश्न आहे अभि तुझा? साहजिकच तो खोटा असणार. महेश म्हणाला. असो, मला खूप माहिती मिळाली.
ती मी आता शेअर करू इच्छितो. अभि आता सर्वांसमोर बसला होता. मलाही खूप प्रश्न पडले. चक्रावून टाकलं या आरोपीने. त्यात इकडचं व्यवस्थापन जरा ढिसाळच आहे, बरोबर ना? अभि सब इन्स्पेक्टर कदमकडे पाहत म्हणाले. कदम गप्प होते. त्यात नवीन माहिती मिळाली की संजय पवार यांच्या पत्नी लक्ष्मी पवार यांनी आत्महत्या केली होती. ते केस काय झाली म्हात्रे? अभि सब इन्स्पेक्टर म्हात्रेकडे बघतच म्हणाल. कसं ठाऊक असणार ते? मी तर नवीन. म्हात्रे म्हणाले. नवीन असला तरी मागच्या केसची माहिती घेण्याचा एक प्रोटोकॉल असतो. तेही माहिती नाही का तुला? म्हात्रे त्यावर काहीच बोलले नाही. तुझी आधीची ब्रँच कोणती? तेव्हा ही म्हात्रे गप्पच असो. यात आधी एक पटवर्धन नावाचे इन्स्पेक्टर हे केस हँडल करत होते. ते सुद्धा ही केस अर्धवट सोडून गेले. हे जरा नवलच वाटलं मला. त्यात मी लक्ष्मी पवार यांच्या माहेरी जाऊन आलो. तिथे कळलं की त्या अनाथ होत्या. एका मानलेला भाऊ होता, तो सुद्धा अनाथ. दोघेच राहायचे. त्याचा पत्ता तर मिळालाच नाही. तिचा भाऊ फोटोग्राफर आणि मेकअप. त्यानेच फोटो काढलेत लग्नातले. काय करावे तेच कळत नव्हते. अभि सांगत होता. सगळेच लक्ष देऊन ऐकत होते. फक्त कदमांनी चलबिचल चालू होती. ते अभिच्या नजरेतून सुटले नाही. काय झालं कदम? काही नाही, जरा अस्वस्थ वाटत आहे, कदम म्हणाले अचानक. काय झालं नक्की माहिती नाही सर. घाबरू नकोस. त्यांच्याकडे डॉक्टर आहेत. महेश बघ जरा त्याला, अभि म्हणाला. नको सर, ठीक आहे, तुम्ही सुरू करा तुमचं, कदम घाम पुसत म्हणाले. शुअर ना? अभिने विचारलं. हो, कदम म्हणाली. सर, मी पटवर्धनच्या घरी गेलो तर तिथे कळलं की तो घरी पोहोचलेलाच नाही. जिकडे तिकडे गडबड वाटली. मी लगेच नागपूरला मेन ब्रँचला घातली. तेव्हा तिथे सगळी माहिती मिळाली. अभिने आता सगळे पेपर्स वगैरे बाजूला ठेवले आणि दरवाजासमोर जाऊन उभा राहिला. रूमचा दरवाजा बंद केला आणि म्हणाला. सगळ्यांना मंदार देशपांडे माहिती असेल. 3 वर्णन आहेत ना त्याची? आतापर्यंत सगळ्यांना त्याचं वर्णन पाठ झाले असेल ना? सगळेच म्हणाले. हो म्हणाले. सगळ्यांना खोटं आहे असं वाटत होत असेल ना? तर मी सांगतो ना, मंदार देशपांडे नावाचा व्यक्ती ॲक्च्युअली अस्तित्वात नाहीत, अभि म्हणाला. काय? महेश मोठ्याने ओरडला. तो नागपूर लक्ष्मी पवारांची माहिती काढायला मला माहिती मिळाली. पण हा मंदार देशपांडे वेगळाच आहे. त्याचा या खुनाशी काही संबंध नाही. मंदार हा पवार कुटुंबाचा वकील आहे. त्यानेच तर हे लग्न लावून दिलं होतं. आता तो दिल्लीत आहे. त्याला या खुनाविषयी काही माहिती नाही. मी त्याला सांगितलं तसा तो लगेच मला भेटायला आला. आरोपीने त्याचं नाव वापरून खून केले. अभिने पूर्ण माहिती सांगितली. तसं होय, खरंच ग्रेट आहे तो खुनी, मानलं पाहिजे त्याला. पण आता पुढे काय? महेशने प्रश्न केला. पुढे म्हणजे कळलंच नाही तुम्हाला? मंदार देशपांडे नावाचा व्यक्ती आहे, पण म्हात्रे नावाचा कोणी व्यक्तीच नाही म्हणजे अस्तित्वात. यावर सगळे चक्रावून इन्स्पेक्टर म्हात्रेकडे बघू लागले. काय सर, मस्करी करता काय गरिबाची? म्हात्रे हसत उभा राहिले. अभिसुद्धा हसू लागला. तसे सगळेच हसू लागले. पण ना अभि, एवढे सिरियस वातावरण आहे झालेस, मस्करी कसली करतोस? महेश म्हणाला. अरे तसंच जरा रिलॅक्स केलं सगळ्यांना. अभिने म्हात्रेंना खाली बसायला सांगितलं. चला पुन्हा केसकडे येऊ. नागपूर मेन ब्रँचला गेलो तेव्हा कळलं की पटवर्धनची ट्रान्सफर झालीच नाही आणि सगळे नाशिकला आल्यावर कन्फर्म केलं मी. ते तर सब इन्स्पेक्टर पटवर्धनचे ट्रान्सफर झालेलीच नाही, तर मग म्हात्रे बदली इन्स्पेक्टर म्हणून कसा येऊ शकतो? हे ऐकून म्हात्रे पटकन उभं राहिलं आणि पळू लागला. अभिने चपळाईने करून त्याला घट्ट पकडलं. पकडा रे याला, अभि ओरडला. तसे बाकीच्यांनी म्हात्रेला पकडलं आणि पकडून खुर्चीवर बसवलं. महेश अजून कळत नव्हतं की नक्की काय चालू आहे. हे अभि, पुन्हा मस्करी करतो आहेस ना? महेश बोलला. नाही, यावेळी मस्करी नाही, खरं बोलतो आहे मी. म्हात्रे नावाचा कोणी इन्स्पेक्टर नाही आहे. त्याची बदली ब्रांचला झालेली नाही, बरोबर ना? म्हात्रे उर्फ राकेश पवार. अभि म्हात्रेकडे बघत म्हणाला. म्हात्रे स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ते जमलं नाही. महेश अजून प्रश्नार्थक. इतर जमलेले सुद्धा सांगतो. मी लक्ष्मी पवारांच्या माहेरी गेलो होतो तेव्हा कळलं की माहेरचं आडनाव सुद्धा पवारच. लक्ष्मी अनाथ. त्यांना फक्त एक मानलेला भाऊ. लग्नात त्यानेच फोटो काढलेले, त्यामुळे त्याला स्वतःचा असा फोटो नव्हता कुठे. पण एका फोटोत, जो फॅमिली फोटो होता, सगळ्या पवारांचा फॅमिली फोटो, त्यात सापडला. तो फोटो बघून सगळं कळलं मला. तो दुसरा तिसरा कोणी नसून इकडे
इकडे दिवस सोबत इन्स्पेक्टर म्हणून वातावरण राकेश पवार होता. हा बघा फोटो. सगळे फोटो बघून अवाक झाले. अरे पण आपण याला का पकडतो आहेस? महेश विचारला. याला का पकडतो हेच सांगतो. काय मिस्टर राकेश उर्फ इन्स्पेक्टर म्हात्रे आणि उर्फ मंदार देशपांडे. आता सगळेच अभिकडे बघू लागले. म्हणजे यांनीच खून केलेले सगळे? सब इन्स्पेक्टर सावंत म्हणाले. हो, मला अगदी पहिल्या दिवसापासूनच गडबड वाटत होती. आम्ही दोघे आलो तेव्हा म्हात्रे सुट्टीवर होते. म्हणजे एवढे खून झाले आणि यांनी सुट्टी घेतली होती. यानंतर एकाही केसची व्यवस्थित तपासणी नाही की पुरावे गोळा करणे नाही. सगळा आगळापणा. एका इन्स्पेक्टरला मी एवढे अव्यवस्थित कधीच पाहिलं नाही. त्याला त्या दिवशी कोणालाही न विचारता हॉटेलवर चौकशी करायला गेलो तेव्हा ॲक्च्युली फसला हा. कारण मीच सांगितलं होतं की कोणालाच माझ्या पर्सनल परमिशनशिवाय त्या रूममध्ये सोडू नका. तेव्हा वाटलं यात नक्की काहीतरी गडबड आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सावंत. अभि सावंतकडे बघत म्हणाल. तुला तरी माहिती आहे ना, एखाद्या सिनियर इन्स्पेक्टरची बदली होत असेल तर त्याला किती कालावधी लागतो? हो सर, 15 दिवस तरी लागतात कमीत कमी बदलीला. त्यानंतर नवीन अधिकारी येतात. सब इन्स्पेक्टर सावंत म्हणाल. हेच तर कमीत कमी 15 दिवस. आणि तू म्हणाला होतास की पटवर्धन गेल्यानंतर 2 दिवसांनी म्हात्रे आलेला. मग नक्की झालं की म्हात्रे खोटं बोलत आहे हे त्यांनी माहिती काढली आणि आता ती सगळी समोर आहे. अभि राकेशकडे बघत म्हणाला. राकेश, आता तू इन्स्पेक्टर नाहीस, त्यामुळे तुला म्हात्रे बोलणार नाही. तर तू सांगतोस का हे काय आहे सगळं आणि का केलंस? अभि थांबला. बोलायचा. राकेश शांत होता. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न त्याने कधीच थांबवला होता. थोड्या वेळाने कम होईना तो बोलू लागला. मीच लक्ष्मीचा मानलेला भाऊ आणि मीच त्या सगळ्यांना मारलं. राकेश म्हणाला. बरं, आणि का कसं केलंस ते पण सांगशील का? बरं होईल. राकेश म्हणाला. आणि हो, पटवर्धनचं काय केलंस ते सुद्धा सांग. अभि म्हणाला. म्हणजे पटवर्धन कदमला? हो, पटवर्धन कदम घरी पुन्हा गेलेला मी त्याच्या नोकराने आणि पाहिलं होतं. त्याला तर त्याच्या वॉचमॅन राकेशने बघितलं होतं. ओळखलं त्याने फोटो राकेशचा. म्हणजे या रात्री होता त्याच्या घरी. सांग राकेश, पटवर्धनचं काय केलंस? अभि मोठ्या आवाजात म्हणाल. त्या पटवर्धनला पण मारलं मी. एकतच नव्हता. राकेश रागातच म्हणाल. अरे पण का मारलं त्यांना? सावंत म्हणाले. माझ्या बहिणीची केस हँडल करत होता. मला मदतच करत नव्हता म्हणून मारून टाकलं त्याला. राकेश बोलतच होता. सविस्तर सांग. तुझ्या बहिणीने आत्महत्या केली होती ना? अभि म्हणाल. आत्महत्या? छे, तो खून होता. खून एवढ्याच छळायची. तिला रोज मला फोन करून सांगायचे, मारतात, त्रास देतात. सगळं त्या पैशासाठी. हुंडा पाहिजे होता त्यांना. लग्नात तर काही बोलले नाहीत. लग्न झाल्यानंतर तिला त्रास द्यायला सुरुवात केली. एवढे मोठे लोक, श्रीमंत, तरी त्यांना हुंडा पाहिजे होता. किती पैसे दिले तरी कमीच त्यांना. लक्ष्मीचा नवरा संजय बोलला. बिझनेससाठी 5 लाख रुपये नाही तरी बहिणीला घरी घेऊन जा. कसेबसे जमवले. पुन्हा तेच. वर 3 लाख अजून दिले. माझं घर घाण ठेवलं तरी तिचा त्रास चालू होताच. राकेश शांतपणे सांगत होता. शेवटी मीच बोललो. मला त्रास झाला तरी चालेल, पण पुन्हा त्रास होऊ देणार नाही. तेच शेवटचं बोलणं. गळफास लावून घेतला तिने आणि त्यांनी आत्महत्येचं नाव दिलं त्याला. सांगितलं की तिची डोक्यावर परिणाम झालेला म्हणून तिने गळफास लावला. मी किती सांगायचा प्रयत्न केला तर ते पटवर्धनला, तो पण आमच्याच गावाचा, तिला होणारा त्रास मी त्याला सांगितलं तरी ऐकेना. शेवटी केस बंद करणार होता तेव्हा मीच ठरवलं याचीच केस क्लोज करायची. त्याला धमकावलं. त्याच्या कुटुंबाला त्रास देऊन त्याच्याकडून सगळी कागदपत्र गोळा केली. ट्रान्सफरचं खोटं सांगायला सांगितलं त्याला मी. त्याला नागपूरला परत घेऊन येण्याचे म्हणून त्याच्यासोबत निघालो आणि वाटेत त्याला संपवलं. त्याच्याकडून मला पवार कुटुंबाचे पत्ते मिळाले. सगळे एकाला वेळ मिळाला तसं मारलं. पण मंदार देशपांडे हे नाव का घेतलंस तू? महेश मध्येच म्हणाला. त्याला मी मारणार होतो. मी पहिला नंबर त्याचाच होता. त्यामुळे मी हे लग्न झालं आणि बहीण दूर गेली. पण ऐनवेळी तो दिल्लीमध्ये गेला म्हणून वाचला. पण मी इकडे येण्यासाठी पटवर्धनच्या जागी बदली इन्स्पेक्टर म्हणून दाखल झालो. तेव्हा कोणालाच कळलं नाही ते. पण प्रत्येकाला मंदार देशपांडे या नावाचा कॉल केला. त्याचाच वकील ना, तो जवळचाच, अगदी फॅमिली मधला अगदी. त्यामुळे त्याला त्याच्या घरी कधी सहज एंट्री होती. त्याचाच फायदा झाला मला. सगळ्यांना संपवलं. खूप आनंद वाटतो आहे आता. त्यांना मारलंच कसं? अभिने विचारलं. मी सोबत काहीतरी घेऊन
जायचो खाण्यासाठी, त्यातच गुंगीचे औषध मिसळलं होतं मी. मंदारच्या ऐवजी मी कसा आलो हा प्रश्न सगळ्यांना पडायचा. पण लक्ष्मीचा भाऊ भेटायला आला म्हणून ते मी दिलेलं खायचे. मूर्ख लोक. राकेश हसला. हळूहळू शुद्ध हरपली की माझं काम सोपं व्हायचे. एक सुरा घेतला होता मी खास या कामासाठी. राकेश पुन्हा हसला. किती विकृत होता तो. अगदी सहज सांगत होता तशी अभिनय पुन्हा विचारले त्याला. पण तू जर मेकअप करून जायचास ना, मग ते कसे ओळखायचे तुला? आणि तुझी उंची कमी जास्त कशी व्हायची मग? मेकअप मन सुद्धा आहे. विसरलास वाटते इन्स्पेक्टर अभिषेक. खोटी दाढी आणि केस काढायला किती वेळ लागतो. प्रत्येकाच्या घरात प्रवेश करताना तेच करायचो आणि माझं काम झालं की पुन्हा आरामात बसून मेकअप करायचो. आणि माझ्या उंचीचं ते तर अगदी सोपं. फायर स्टिक लावल्या की झालं. पाहिजे तेवढी उंची वाढवता येते. कन्फ्यूज केलं ना सगळ्यांना. मला तसंच कन्फ्यूज करायचं होतं पोलिसांना. म्हणून माझा चेहरा लक्षात राहावा म्हणून मुद्दाम कोणासमोर बरोबर तरी वादावाद करायचो. मला वाटत नव्हतं की मी कधी सापडला जाईल. पण इन्स्पेक्टर अभिषेक, हेड्स ऑफ यू. कसला हुशार निघालास तू. ग्रेट. राकेश उत्साहात म्हणाला. शांतता. राकेशचं बोलणं संपलं. महेशला अजून काही प्रश्न होते. पण अभि, तुला कसं कळालं हे म्हात्रे उर्फ राकेश कोणी आहे ते? महेश लगेच प्रश्न केला. शेवटचा स्पॉट आठवतो ना तुला? मोठी सोसायटी, 3 गेट. हो, त्याचं काय? तिथे मीच कन्फ्यूज झालो होतो. राकेशचं सुद्धा तेच झालं. त्याने एंट्री केली एका गेटमधून केली, पण जाताना मला वाटले तो गोंधळलेला असेल. 3 नंबर गेटमधून तो बाहेर गेला. त्यात भर म्हणून शेवटचा खून केल्याचा आनंदात तो दाढी लावायचा विसरलाच बहुधा. अभि म्हणाला. ते तुला कसं कळलं? त्या वॉचमॅनने मला त्याच दिवशी सांगितलं होतं जेव्हा आपण चौकशीला गेलो होतो तेव्हा म्हात्रे उर्फ राकेशला ओळखलं होतं. मला खूप नंतर त्या वॉचमॅनने सांगितले की म्हात्रे सर त्या रात्री आले होते. तेव्हा मला वाटलं की त्याने काही चुकते आहे. पण नंतर जेव्हा राकेशबद्दल सगळं कळलं तेव्हा मी सुद्धा काही शोध घेतला. राकेश उर्फ म्हात्रे जेव्हा खून व्हायचे तेव्हा पोलीस स्टेशन असो वा त्याचं पोलीस क्वार्टरमध्येच रूम, दोन्ही ठिकाणी नसायचे. मी हे शोधून काढलं. शिवाय या गाड्या ज्या याने सोडल्या होत्या त्यातली एक गाडी घेताना म्हात्रेचा मेकअपमध्ये असलेला तसं त्याचा नॉर्मल लुक आहे तसा गेला होता. मी जिथे नक्कीच केलं सगळं राकेश उर्फ राकेश हे कळलं. खोटा पोलीस अधिकारी बनून आला आणि खून करून जाणार होता. इतक्यात आपण येथे आलो हे कोणाला माहीत नव्हतं म्हणून बरं झालं. नाहीतरी हा कधीच पसार झाला असता. आपण आलो म्हणून राकेश अडकला आणि स्वतःच केलेल्या खुनात आपल्याला मदत करायला लागला. त्यातही मी इथे नाही म्हणून बघून पळत होता. आईचं कारण सांगून. पण मला खरं कळलं होतं म्हणून मी मीटिंग घेतली. त्यासाठी आपण पिस्तूल गन्सची साफसफाईचं नाटक केलं. राकेश मला हत्यारांशिवाय पाहिजे होता समोर, नाहीतरी इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. अभि राकेशकडे पाहत म्हणाला. राकेश प्लॅनिंग खूप चांगलं केलं होतं, पण आरोपी असाच लपून राहत नाही. कळलं. राकेश हसत होता. आता मला कोणतीही शिक्षा करा, मला पर्वा नाही याची. मी आता माझ्या ताईला ज्ञान मिळवून दिलं आहे. आणि राकेशने मोठ्याने हसू लागला. अभिने त्याला घेऊन जा असं सांगितलं. सावंताला त्याची केस फाईल बघण्याला सांगितले. अभि महेश सोडून बाकीचे सगळे पोलीस स्टेशनला परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जमले. एक नवीन पोलीस अधिकाऱ्याची तत्काळ नियुक्ती त्या ब्रँचवर करण्यात आली होती. योग्य ते पेपर्स आणि माहिती गोळा करून राकेशच्या नावावर केस उभी केली होती. संध्याकाळपर्यंत अभि महेश मोकळे झाले. आता मुंबईत जाण्याचा दोघां मोकळे होते. अभि त्याचं सामान भरून तयार होता. हॉटेलच्या गेटजवळ महेशची वाट बघत होता. 5 मिनिटांनी महेश आला. आता दोघेही त्यांना घेऊन जाणाऱ्या गाडींची वाट बघू लागले. दोघेही गप्पाच होते. महेशने विषय काढला. किती किनसवाळा प्रकार आहे ना. फक्त त्याच्या बहिणीची केस बंद केली म्हणून पटवर्धनसहित पूर्ण कुटुंबाला संपवून त्याने ॲक्च्युली मीही सांगितलं नाही कोणासमोर. तुला सांगतो. राकेश काय बोलला आपल्याला. त्याच्या बहिणीला मानसिक आजार होता असं ठरवून ती केस क्लोज करणार होते ना. हो बरोबर. महेश उतरला. पण राकेशच मानसिक रोगी होता. त्यावर महेश चाट पडला. हो, मी जेव्हा त्याच्या नागपूरच्या घरी गेलो होतो तेव्हा मला त्याच्या शेजाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. शिवाय गेली 2 वर्ष तिथे त्याची ट्रीटमेंट चालू होती. तो सुधारत होता. इतक्यात त्याच्या बहिणीची आत्महत्या केली. ज्याची या जगात फक्त एक बहीणच होती
त्याला ती सोडून गेल्यावर काय वाटलं असेल या पवार कुटुंबाचे सुद्धा कळलं मला. राकेशकडे किती पैसे दिले होते त्यांना हुंडा म्हणून. मग त्याला हा राग स्वाभाविकच होता. फक्त मार्ग चुकीचा निवडला त्याने. पटवर्धनचं वाईटच वाटते. हकनाक त्याचा बळी गेला. यात अभिने बोलणं पूर्ण केलं. तो हुंडाबळी अशाच असतात. दोन्ही घर उद्ध्वस्त होतात. महेश म्हणाला. तितक्यात गाडी आली. चलो. खूप डोकं फिरलं त्याने. प्लॅनिंग मस्त होती ना. अभि गाडीत बसत म्हणाला. प्लॅनिंग परफेक्ट होती. पण तुझ्यासमोर कसं चालणार त्याचं. हॅट्स ऑफ यू इन्स्पेक्टर अभिषेक. महेश हसत म्हणाला. अभि ही हसू लागलं. हे ऐकून गाडी